रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए प्रणित महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली। आमरण उपोषणकर्ते शशिकांत दारोळे यांची मुलाखत घेतली असता आज महाराष्ट्रामध्ये महार वतन जमिनी हे बळकावण्याचं जे षडयंत्र प्रशासनाने चालू केलेलं आहे त्यामध्ये प्रशासनाचा संगनमताने लाखो करोडो रुपयांच्या जमिनी बिल्डरांनी तसेच कारखानदारांनी लाटण्याचा प्रकार सुरू आहे। या विरोधामध्ये शशिकांत दारोळे यांनी आवाज उठवलेला आहे। महार वतन जमिनी महार वतनदारांच्या वारसांना पुन्हा रिस्टोअर करा या मागणीकरिता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुद्धा आमरण उपोषण शशिकांत दारोळे यांनी केला आहे। हा लढा कायमस्वरूपी सुरू राहणार जोपर्यंत आमच्या वडिलोपार्जित जमिनी आम्हाला मिळत नाहीत। आमच्या पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला म्हणून आम्हाला मिळालेल्या महार वतन जमिनी इनाम जमिनी आहेत, या आम्हाला पुन्हा मिळाल्याच पाहिजेत। याकरिता आम्ही प्राण जाईपर्यंत लढा देतच राहणार असे शशिकांत दारोळे यांनी सांगितलं। तसेच उपरोक्त विषयावरचे विनंतीपूर्वक तक्रार अर्ज विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी तक्रार अर्ज सादर करून तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर मौजे खांजापूर येथील गट क्रमांक 26 हे क्षेत्र महार वतन इनाम जमीन आहे। सदर जमिनीवर मूळ मालक म्हणून जुने महार नावाने व आज रोजी दारोळे नावाने नोंद केलेल्या आहेत, परंतु खांजापूर येथील धनदांडके नॉन बॅकवर्ड समाजातील सातपुते यांनी अधिकृतपणे दडपशाही करून महार वतन जमिनी बळकावण्याचा प्रकार केलेला आहे। सदर उतार्यावर दारोळे या नावाने नोंदी आहेत, परंतु आम्हाला जमिनीमध्ये जाण्यासाठी मज्जाव केला जातोय। आज सातपुते यांनी दादागिरी करून जमिनीवर ताबा केलेला आहे आणि परंतु या सर्व प्रकारास आपले प्रशासन जबाबदार आहे। जाणीवपूर्वक दलित समाजाची फसवणूक करून कायद्याचा गैरवापर करून महार वतन इनाम जमिनीवर कुळ कायदा लागू होत नाही, परंतु जाणीवपूर्वक महार वतन जमिनी नॉन बॅकवर्ड समाजाच्या नावे कुळ कायद्याच्या नावाखाली ताब्यात देऊन पदाचा गैरवापर केलेला आहे। सदर महार वतन जमीन व इनाम जमीन या कुळ कायद्यातून एक्सक्यूड करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे वगळण्यात आलेल्या आहेत। महार वतन जमिनी प्रोजेक्टेड जमिनी आहेत, तरीही आपण जाणीवपूर्वक दलित समाजाची फसवणूक करत आहात। या प्रकारास आपले तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हा अधिकारी व संबंधित प्रशासकीय अधिकारी यांनी आपल्या पदाचा मनमानी गैरवापर केलेला आहे, हे आमच्या निदर्शनास आलं आहे। जाणीवपूर्वक महार वतन जमिनी प्रशासनाच्या संगनमताने लाटण्याचा जो प्रकार सुरू आहे तो त्वरित थांबवावा व महार वतन जमीन मौजे खांजापूर गट क्रमांक 26 या क्षेत्राची झालेल्या विषयाची तात्काळ चौकशी करून संबंधित आरोपीवर कारवाई करावी। या सर्व विषयाकडे आपण गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे। मेहरबान साहेब, अशा पद्धतीनं आमच्या मागासवर्गीय समाजाची फसवणूक होत आहे। आपण तात्काळ चौकशी करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आपणास नम्र विनंती। अन्यथा आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाच्या वतीनं दिनांक 22/7/2024 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। या सर्व विषयास अनुसरून आपले सर्व प्रमुख प्रशासन जबाबदार राहील याची आपण नोंद घ्यावी। मागण्या: खांजापूर गट क्रमांक 26 वरील लागलेलं कुळ हे तात्काळ हटवून क्षेत्र मूळ मालकांना परत करावं। महार वतन जमिनींचे झालेले अनधिकृतपणे झालेले खरेदीचे व्यवहार त्वरित रद्द करण्यात यावेत। महार वतन व इनाम जमिनीवर झालेले अनधिकृत अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे। महार वतन इनाम जमीन पुन्हा महार वतनदारांना हस्तांतर करा या मागणीकरिता आमरण उपोषण दिनांक 26/7/2024 रोजी सुरू करण्यात आलं आहे। ज्या पूर्वीच्या काळी महार वतनदारांना ज्या इनामी जमिनी ज्या देण्यात आलेल्या होत्या, या इनामी जमिनी ज्या धिनदांडग्यांनी ज्या आहेत या बळकवलेल्या आहेत आणि ज्या जमीन काही लोकांनी त्या जमिनीवरती कब्जे मारलेले आहेत, तरी आमचं म्हणणं असं आहे की जो दलित समाजाला जे महार वतन देण्यात आलेलं होतं हे महार वतन परत त्यांच्या मूल मालकाला म्हणजे त्यांच्यापर्यंत सरकारने त्यांच्या स्वाधीन करण्यात यावं, त्यांच्या वारसांना त्यांच्या स्वाधीन करण्यात यावं ही मागणी घेऊन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत दारोळे हे नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत आणि संपूर्ण जनसमुदाय हा त्यांना पाठिंबा देण्यासाठी देखील या ठिकाणी आलेला आहे। तर आमची सरकारला फक्त एक विनंती आहे की सरकारने आमच्या मागण्या विचारात घ्यावा, अन्यथा सरकारला आम्हाला विचारात घ्यावा लागेल की काय, अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होऊ शकतो। आमच्या मागण्या फक्त एवढीच आहे, आमची ज्या इनामी जमीन ज्या आहेत त्यांच्या ज्या मूल वारसांना त्यांचा न्याय हक्क जो आहे तो हा देण्यात यावा, हीच मागणी घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत दारोळे हे या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत। आणि याचं गांभीर्याने जे महसूल मंत्री आहे, या ठिकाणचे विभागीय आयुक्त आहेत, यांनी देखील याची दखल घेण्यात यावी, अन्यथा आम्हाला महसूल मंत्र्याला आमची दखल घ्यावा लागेल, याचा भान देखील त्यांनी असणं फार गरजेचं आहे। हा फक्त आमचा इशारा समजायचा आणि जर याच्यावरती महसूल मंत्र्यांनी याच्यावरती तोडगा काढला नाही तर आमच्या संपूर्ण तालुक्यामध्ये गावगाव पातळीवरती आमच्या आंदोलनं ज्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाच्या शाखा असतील, ज्या ठिकाणी आमच्या प्रत्येक शाखा अध्यक्षांना आम्ही आव्हान देऊ आणि प्रत्येक गाव ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये आमचे पदाधिकारी असतील त्या गावापासून आम्ही आंदोलन उभं करू। मग याचं रूपांतर जर विद्रोही व्हायचं जर झाले तर याच जबाबदार या ठिकाणचं प्रशासन असेल, सरकार असेल, यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देखील जबाबदार असेल, महसूल मंत्री देखील जबाबदार असेल। आमच्याकडून कायदा सुव्यवस्था जर बिघडली या स्वतः जबाबदार असेल अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो आणि सरकारने देखील आम्हाला विचारात घ्यावा अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो। आम्ही 22/7/2024 महारवतनदारांना पुन्हा रिस्टोर करा या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आम्हाला उपोषणासाठी बसलेलो आहोत। आमच्या मागण्या संगमनेर तालुक्यातील खांजापूर गट क्रमांक 26 या ठिकाणी महारीना वतन जमीन या जमिनीला कुळ हे लागत नाही, कारण महार वतन जमीन ही कायदेशीररित्या प्रोटेक्टेड जमीन आहे। तरीसुद्धा काही जे प्रशासकीय अधिकारी असतील त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या काळाबाजार गोंधळ करता महार समाजाला आज पहिल्यापासूनच गोरगरीब समाज आहे आणि पैशांनी सुद्धा दलित समाज हा गोरगरीबच आहे आणि शिक्षणाने पण अशिक्षित असल्या कारणास्तव ज्या महारवतनाच्या जमिनी ज्या मिळालेल्या होत्या इनाम म्हणून त्या जमिनींना प्रशासनाने जाणीवपूर्वक त्याच्यावर पूल लावलेला आहे। तसेच काही जमिनी ज्या महारवतनाच्या इनाम जमिनी आहेत त्या इनाम जमिनींच्या खरेदी विक्री अनधिकृतपणे झालेल्या आहेत। तशा पद्धतीचे आपल्याकडे पेपरसुद्धा आहेत आणि आज बघता म्हणजे भरपूर काही जमिनीची जी महारवतन जमिनीच्या ज्या काळाबाजार चालू आहे हा त्वरित थांबावा व महारवतन जमीन इनाम जमीन ही महारवतनदारांना पुन्हा रिस्टोर करावी यासाठी आम्ही आमरण उपोषण चालू केलेलं आहे। हे आमरण उपोषण आजच रोजी संपणार नाही। जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही याच्यावर पुढील आत्मदानाचा सुद्धा इशारा देऊ शकतो। हे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं व आमच्या निवेदनाचा व तक्रारीचा लवकरात लवकर विचार करावा। थांबतो। जय भीम।